श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, या वर्षातील सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होत आहे व कधी संपत आहे, याचं काय महत्त्व आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा व कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण भगवान विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्री राम आणि श्री भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. लोक अधिक मासात धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण यांचं फळ अनेक पटीने वाढत असतं. शास्त्रात नमूद केलं आहे या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा किमान 108 वेळा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरीही तेवढंच पुण्याचं फळ मिळतं. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने गृहदोषही शांत होतात. त्याचबरोबर अधिक मासात अत्यंत शुभ मानले जाते. दीपदान जर केले तर ते खूप शुभ मानले जाते. 2026मध्ये अधिक मास कधी आहे तर 2026मध्ये अधिक मास हे मे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 शनिवारी अमावस्या या दिवशी वैशाख महिना समाप्त होत आहे. तर 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात या दिवशीच चंद्रदर्शन आणि गंगा दशहराची सुरुवात. यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. तर 21 मे 2026 गुरुपुष्य अमृत योग अतिशय शुभ. या दिवशी काहीही खरेदी केलेले, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पटीने वाढत असते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आता या अधिक मासामध्ये स्त्रिया अगदी चांदीची जोडीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मी प्रिय असल्याने या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ आहे. जून अमावस्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्ती आहे. ही सोमवती अमावस्या असल्याने फळ अधिक वाढतं. 2026 वर्षात अंगारकी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ योग मानलं गेलेलं आहे. अंगारकीच्या उपवासाचं फळ म्हणजेच शास्त्रात लिहिलेले सर्व संकष्ट चतुर्थीचं एकत्र पुण्य. धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात आहे. चांदी ही सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारं धातू मानलं जातं. अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानलेला आहे. या महिन्यात माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेले पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचे फळ 100 पटीने जास्त लाभले जाते. या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणू शकतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत, कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते व कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते. अधिक मासात कोणते काम करू नयेत. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, कुटुंबातील आनंदासाठी, गृह शांतीसाठी ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायची नाही. अधिक मासात साधारण नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारे, साधारण नवीन कामे सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंजा, वास्तुशांती अशी शुभ कार्य व मोठी कामे टाळावी. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. घरात भांडण, राग, तापटपणा अजिबात नाही पाहिजे, कारण हा महिना शांततेचा, जपाचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. दररोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठावे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर
देवांची मूर्ती अस्वच्छता ठेवू नये. अधिक मासात म्हणजेच सेवा, स्वच्छता आणि शुद्धता, देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्याचबरोबर तिखट, कांदा, त्याचबरोबर निंदा, चुगली अजिबात अधिक मासात करू नये. पुण्य खूप वाढते. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते. पाप करणे, खोटं बोलणे, या महिन्यात केलेले पाप अनेक पटीने वाढून फळ देते. जास्त फळ मिळत नाही जास्त खोटं वगैरे बोलल्याने. जास्त झोप, आळस टाळा. हा महिना तप, ध्यान, व्रत यांचा आहे. अति आळस केल्यास पुण्य नष्ट होते. घरात जुना कचरा, तुटकी भांडी, नादुरुस्त वस्तू ठेवू नयेत. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर दान न करणे मोठी चूक. अधिक मासात दानाचे पवित्र फळ 100 पटीने वाढते. त्याच्यामुळे दान करायला कंजूसी करू नका. दान टाळणे म्हणजेच पुण्य टाळणे. देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. सुरू केलेले जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. घरात अंधार ठेवू नये. संध्याकाळी दीप लावावे. अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो. महत्त्वाचे देवीचे सेवा थांबवू नका. या महिन्यात श्री विष्णू सहस्रनाम, स्वामी समर्थ जप हे करा. अशा प्रकारे या जेवढ्या तुम्ही सेवा करताल त्याचे पुण्य तुम्हाला 100 पटीने तुम्हाला भेटणार आहे. यासाठी आपल्याला अधिक मासमध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि जेवढे दानधर्म करता येईल तेवढे आपण दानधर्म हे करायचे आहे. दानधर्म करण्यासाठी चिकाटी हे करू नका. हे 3 वर्षातून एकदा हे धोंड्याचा महिना हा येत असतो आणि त्यामध्ये आपण जावाईला, मुलीला केलेले दान, त्याचबरोबर आपण केलेले चांदी, सोने खरेदी ती 10 पटीने वाढते. याच्यासाठी आपण जे सांगितलेले नियम आहेत ते नक्की पाळा. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन माहितीसाठी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.